नाही आज मी भेटतोच तुमच्या बॉसला. माझ्या मुलीला घरी यायला इतका उशीर होता कामा नये असं मी त्याला खडसावून सांगणार आहे. मी काय म्हणतो अण्णा तुम्ही पण चला. त्याला म्हणावं आम्हाला वेळ नाही. माझ्या लेखाकडून आणि सुनेकडून एवढी कामं करून घेतोस ते. काही माणूस की आहे की नाही. जय आज काय तू सोक्ष मोक्ष लावतोच बघ. थँक गॉड आता आपण मेन रोडला लागूच. मग आपण पोहोचू ना लवकर. 1 तासात सांगितलं ना तुम्ही. गाडी जर मध्ये बंद पडली नसते तर एव्हाना आपण पोहोचलो असतो. सर नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. सॉरी. गाणी लावली तर चालतील. हो. जनरली मी याच वेळेस घरी जातो. जाता जाता हीच गाणी ऐकत जातो. आपली मराठी गाणी. मराठी गाणी म्हटली की खूप छान वाटतं ऐकायला. अर्थ असतो त्याला. सेटिंग कोणतरी चेंज केले बहुतेक करून. मी दुसरं ही गाणी. सॉरी कोणीतरी सेटिंग बदललंय. मी अदरवाइज बरोबर लागतात गाणी. एक मिनिट. हा इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोला माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाच रावणी बहा. गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. फुलकीचा फुल तो इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोला माझा सावरू दे थांबना. अरे आला काय तिचा मेसेज. नाही काका. अरे मग फोन लावून विचार ना तिला कुठपर्यंत आली ती. चल चल आपण जाऊया. नाही नाही काका अहो ती म्हणाली ना जवळ आली की करेल मेसेज. मग आपण उगाच आधीच जाऊन काय करणार तिकडे. नाही आपण त्या गेट पाशी जाऊन उभे राहावे. चल. अहो अहो काय करणार आहात तिथे जाऊन. जरा शांत राहा ना. ठीक येऊ दे तुझ्या बॉसला. आज मी त्याला सोडणारच नाही. आऊ सर. आऊंचा फोन आहे. आऊंचा स्पीकरवर टाका. नाही माझ्या फोनवर आलाय फोन. अहो हो पण माझ्यासाठीच असेल ना. काहीतरी अर्जंट काम असेल. स्पीकरवर करा. ओके. हॅलो आऊ. अगं आदिती आहे कुठे तुझा बॉस.
किती वेळा फोन लावते मी त्याला, अजिबात उचलतच नाहीये फोन. एवढं काय काम असतं, एक साधा फोन नाही उचलतायत? सायलेंट वर आहे. हा आऊ, ऍक्च्युली त्यांचा फोन सायलेंट वरच राहिला. छान. जगाला शिस्त शिकवत असतो आणि स्वतः कसं वागतो बघितलंस ना. अगं गाडी बिघडली म्हणून उशीर होणार आहे हे त्यांनी मला कळवायला नको का? तू मेसेज केलास म्हणून मला कळलं तरी. काळजी लागून राहते ना. हो. आहे का तू तिथे? चांगला कान धरून पीळ त्याचा. म्हणून घरच्यांना काळजी लागलेली असते. एवढा उशीर झालाय, तुझ्या घरची मंडळी काळजीत असतील, एवढं कळायला नको साधं त्याला. हे बघ, त्याला म्हणाव तुला घरापर्यंत सोडून मग ये, आणि तो काही बोलला तर मी सांगितलं असं सांग. नाही. अगं नाही काय, घरचे काळजीत असतील, तू लवकर पोहोचशील, सांग त्याला सोडायला. काय? अहो तुम्हाला केला ना फोन, आता तो स्पीकरवरनं काढा आणि कानाला लावा. कोण गट्टू? तू ऐकतोय सोय सगळं. चला बरंच झालं. हे बघ गट्टू, तिच्या घरचे लोक काळजीत असतील, त्यामुळे तू तिला घरापर्यंत सोडून मगच ये. हो चल बाय. अरे ठेवा तो फोन आता. हा. अहो पण ना, पोचू आता तुमच्या घरी आपण. काका, मी काय म्हणतो, त्यांना जर यायला अजून उशीर झाला तर तुम्ही उगाच त्रास कशाला घेताय? उशीर कसा काय होईल? तिने फोन करून कळवलंय ना, बस येत असेल एवढंच. नाही नाही काका, मी काय म्हणतो, ऐका ना, थांबा ना. आम्ही बोलतो ना उद्या सरांची. कोण बोलणार? आम्ही. तू बोलणार? तुझा बॉस ऐकणार? हे बघ, तुला यायचं नसेल तर नको येऊस, मी जाऊन तिकडे थांबतो आणि तुझ्या बॉसला बघतो. असं म्हणताय? हो. नक्की? हो. मग मी जातो. थांब थांब, तू कुठे जातोस? मी तुला सोडीन तर ना. तू आणि मी म्हणून बॉसला बघायचंय. चल जाऊया. नाही काका, चल माझ्या बरोबर, चल ये. काका. ये ये ये. सर सर सर, इथेच थांबा, म्हणजे बस इथूनच जाईन मी. का? मी सोडतो ना तुम्हाला घरापर्यंत. नाही, पुढचा रस्ता सर खराब आहे ना आतला, म्हणून मग मी इथून जाते. अहो रस्ता खराब असेल तर गाडी लावतो आणि तुम्हाला चालत घरापर्यंत सोडतो. आता आऊनी सांगितलं ना, मग सोडतो. ये इथं उभा राहा. बघा कोणीच नाही आलंय अजून इथे. येईल, वाट बघूया आपण इथे. काका कशाला, आपण घरी जाऊन वाट बघूयात ना, त्यांना उशीर होईल. नाही होणार म्हटलं ना. उभा राहा इथे, बघतो तुझ्या बॉसला. थांबा. काय फोन आला काय? नाही. मग काय मेसेज आला? नाही. येईल मग. थांब तू इथे. मी काय म्हणतोय, आपल्याला उशीर होईल उगाच. उभा राहा म्हटलं ना. आज नाही सोडणार नाही तुझ्या बॉसला. बघ येईल. काय करतोस? काय करतोस काय? नाही, मी तेच बघत होतो काही फोन मेसेज आलाय का म्हणून. हा बस इथेच थांबा. अरे अरे बंद कर लाईट. अरे देवा, मूर्ख माणूस, त्याला कळत कसं? हॅलो. हॅलो. हा
हॅलो हॅलो हां आदिती काहीही कर पण काकांच्या नजरेत येऊ नकोस. गाडीतून अजिबात उतरू नकोस. बघतो आता थांब. अरे बापरे मी जरा गाडी रिव्हर्स घेतो. हो हो. काय समजतो ये आता आता का पळतो. ये पळून काय जातो. ये दाखवतो तुला फोडून टाकतो तुझे दिवे. लाईट टाकतो माझ्या डोळे. ये इकडे. काय झालं. अरे तो माणूस गाडीची लाईट माझ्या डोळ्यात मारत होता. कोण होता. काय बघितलं नाही. तुम्ही बघितलं नाही. दिसला नाही तुम्हाला. नाही. बरं झालं. नाही बरं झालं तो गेला. नाहीतर तुम्हाला अजून त्रास होत राहिला असता ना. मूर्ख माणूस. चल 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 माझ्या बरोबर चल. तिकडे कुठे आता काका. जाऊ दे ना. जाऊन उभा राहूया. चल 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 काका चल नाही तर देन तुझ्या फटके आता. चल 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 ये. आय एम सॉरी पण मला रिव्हर्स घ्यायला लागली कारण आमचे ते दिन्या काका अचानक समोर आले. दिन्या काका म्हणजे तुम्ही त्या मूनलाईट मध्ये मला भेटला होतात ना. हां. तुम्ही तिकडून बाहेर पडलात आणि आऊचे हे शाळेतले जुने मित्र तिला भेटले. तिथे त्यांनी ओळख करून दिली. तिकडेही त्यांनी मला खूप सुनावलं. मला खूप बडबड करत होते आणि मग तुमच्या घरी मी आलो तो प्रेझेंटेशन द्यायला. आठवतंय. त्या दिवशी मला इथेच भेटले आणि मला पकडलं त्यांनी आणि मग खूप वेळ बोलत बसले. मला ऑफिसला जायला नेमका उशीर झाला त्या दिवशी. आणि आजही जर त्यांनी मला पकडलं असतं बोलत बसले असते तर मला व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड नसते करता आली. म्हणून मी तिकडून लगेच सटकलो. कारण भयंकर माणूस आहे तो. एकदा तो बोलत बसला की त्याला वेळेकाळाचं बंधन नसतं. मग तो थांबतच नाही. नाही सर तसे चांगले आहेत काका. नाही काका तुम्ही ओळखतात त्यांना. हो शेजारी राहते ना मी त्यांच्यात. अच्छा. नाही मी मगाशी ते दिसल्या फोनवर बोलून लपायचं नाटक करत होतो. पण तुम्ही पर्स धरून तुम्ही का लपत होतात. नाही म्हणजे ऍक्च्युली त्यांना असं कोणी उशिरा आलं ना तर आवडत नाही. आणि त्यात तुम्ही माझे बॉस आहात आणि एवढ्या उशिरा तुम्ही मला सोडायला आलाय हे जर त्यांना कळलं असतं ना तर. काका. हा हा तसेच आहेत ते. तुम्ही सांभाळा त्यांच्या. फार दृष्टीस पडू नका तुम्ही. मी असं करतो मी तुम्हाला 15 मिनिटं लवकर सोडतो ऑफिसमध्ये. तुम्ही लवकर घरी येत जा. शक्यतो त्यांना अवॉइड करत जा कारण एकदा त्यांनी धरलं ना ते सोडत नाहीत माणसांना. तुम्ही जाऊ शकाल इथनं घरी. हो हो हो. का मी येऊ. नाही 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 नको मी निघते. या. थँक्यू सर. बाय. आणि छान झालं प्रेझेंटेशन. फार मोठी जबाबदारी या प्रोजेक्टची तुमच्यावरती आणि तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पार पडाल. पण तुम्ही आता घरी जा. हो. तुमच्या घरचे वाट बघत असतील ना. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. अहो काका काय मेन रोडवर येऊन थांबणं जरा अति होत आहे. काय अति होत नाही. वाट बघूया आपण. इतका वेळ झालाय बघ. काय फोन आला तुझा. नाही काय मेसेज आला नाही. मग वाट बघायलाच पाहिजे. तू नवरा आहेस ना तिचा. काळजी नाही तुला.
मग मी तुला सांगतो तो गेला ना मगाशी तोच होता. तुम्ही बघितलं त्याला? तू काय सारखं विचारतो रे? बघितलं काय नाही बघितलं सांगितलं ना तुला. मग येऊ दे, येईल भेटेल तुझा बॉस बघ. हे बघा काय ती घरी पोचली सुद्धा. कोण? आदिती. कुठून? काका आता ते मला माहित नाही, ती घरी पोचली हे जास्त महत्वाचं आहे ना. ती आली कुठून? मागच्या रोडने आली असेल. हा काका चला ना, जाऊयात ना घरी. पण सोडणार नाही तुझ्या बॉसला. बरं काका चला आपण निघूयात. अगं हळूहळू सावकाश. अण्णा सॉरी, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी लवकर येईन, पण मला असं अचानक जावं लागलं आणि त्यात ती गाडी बंद पडली म्हणून मग याला अजून उशीर झाला. अगं जयनी सांगितलंय आम्हाला सगळं. तुला उशीर होणार हे सुद्धा सांगितलं. आदिती काही काळजी करू नकोस, अण्णांचं औषध पाणी सगळं अगदी व्यवस्थित झालंय. जेवायची तयारी सुद्धा केलीये मी. आता हे आणि जे आले ना ते आपण सगळे एकत्र जेवायला बसू, गप्पा मारू. हो ना, उशीर झाला असला तरी एकत्र बसून गप्पा मारायला मिळतायत हे महत्वाचं. काय करते ती? एकटीच आलीस पुढे ती आम्हाला तिथे बोलावून? मी वाट बघत होतो त्याची. दुश्मन पसार झाला. हो काय, आत्ताच आली ती आणि तुम्ही काय बोलताय तिला? आणि दुश्मन म्हणजे कोण? बॉस हिचा. दुश्मन म्हणण्यासारखं काय केलं त्यांनी? माणुसकीचा दुश्मन तो माझा दुश्मन. आज पसार झाला. ए अदिती, कशाला ग सोडलंस त्याला? मला भेटायचं होतं त्याला. कधीपासून काठी हातात घेऊन वाट बघत होती त्याची. हो म्हणजे काय काठीने मारणार बिरणार होतात की काय त्याला? काही शब्द कमी पडले असते तर कदाचित ह्याची पण गरज लागली असती. हा मला त्याचं वागणं अजिबात आवडलेलं नाही सांगून ठेवतोय. हा आता ही माझी पोरगी किती राबते. त्याला काही नाही, तो फक्त राबवून घेतो हिला. त्याला ना मी बजावून सांगणार होतो. हा असा उभा करणार होतो आणि त्याला सांगणार होतो काय माझ्या मुलीला एवढं काम सांगतो. या पुढं माझी मुलगी उशिरापर्यंत काम करणार नाही. हा जरा काय जर काम असेल तर तिच्या या बापाशी बोला. मी काय इमोशनल झालेलो नाही. हा राग आलाय, राग तुझ्या बॉसचा. हो ना, खरंच किती राग आलाय. कारण तुमच्या मुलीला त्रास होतोय ना. बघ त्याला सोडून तू फार मोठी घोडचूक केलीस अदिती. हा अरे काय बघत काय राहील माझ्याकडे अशी? चल उठ, जा फ्रेश होऊन ये. हो हो जा आदिती. अगं जयनी आज पॅटीस आणलेत आणि बाकी सगळं सुद्धा अण्णांच्या आवडीचं केलंय. म्हणजे अजून तुम्ही जेवला नाहीत अण्णा? नाही ना, हट्टच धरून बसले सगळेजण एकत्र जेवूया म्हणून. हट्टच केलाय मी. एक दिवस उशिरा जेवायला मिळालं म्हणून काही बिघडत नाही. हो पण आता वेळ घालून इथं उशीर करते तुम्ही. चला जय अदिती, चला चला उठे फटके बघितलं काय हातात काय ते माझ्या. चला लवकर. हा चला तुम्ही पण. अरे हा या. ती हातातली काठी टाकून या आता. टाकून कशाला येऊ, कधीतरी उपयोगाला येईलच माझ्या. अरे परत दाखव कसं होतं ते. ही पर्स मी अशी समोर धरली होती आणि त्यात चावी शोधायचं ना. जय काय आहे, मस्करी करतोस तू माझी. मी नाही सांगणार तुला. अगं सॉरी, मला सांग ना, परत सांग कसं होतं ते. अजिबात सांगणार नाही. बरं मी पर्स अशी धरतो. कशी? हे असं ना. जय गप्प बस ना, काय करतोस तू? पण मला सांग पुढे काय झालं. पुढे काय, मी सरांकडे बघितलं तर सर सुद्धा काकांपासून लपत होते. काकांची दहशत आहे सॉलिड. मग पुढे पुढे काय,
मला सरांना सांगावंच लागलं की मी केतकरांच्या शेजारी राहते, मी ओळखते त्यांना. काय? ते माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. सरांना काकांबद्दल काही गैरसमज व्हायला नको म्हणून मी त्यांना सांगत होते की ते खूप चांगले आहेत. तर मग सरांनी मला विचारलं की तुम्ही कसे काय ओळखता त्यांना. मग मला सगळंच सांगावं लागलं. हे देवा, आदिती तुला लक्षात येत आहे का आपण अडकत चाललोय. एक तर आधी आऊंची आणि काकांची ओळख, त्यात आता तू सरांना असं सांगितलंयस की तू केतकरांच्या शेजारी राहतेस. चुकून जरी काकांना जर यातलं काही कळलं ना तर आपण काकांना सगळं सांगून टाकायला हवं तसं सारखं सारखं वाटतंय मला. निदान डोक्यावरचं टेन्शन गेलं असतं. रिलॅक्स जय. काय रिलॅक्स? बरं ते जाऊ देत. तू आज घरी वेळेवर आलास ना, हे बरं केलंस. आणि त्यात अण्णांना जे आवडतं ते सगळं घेऊन आलास. तुला माहितीये अण्णा किती खुश दिसत होते. असावेत. म्हणजे मला काही म्हणाले नाहीयेत त्या. सगळ्याच गोष्टी बोलून व्यक्त होत नाहीत ना. आणि त्यात अण्णा कधीच नाही. तुझ्याशी बोलले नसतील, पण मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या चिरंजीवाचं कौतुक करत होते. ते मला सांगत होते की काळजी घे त्याची आणि स्वतःची.